मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय व सामाजिक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भूमिका मांडली। यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर राज्याची प्रगती सुरू असल्याचे सांगितले। महाराष्ट्र शेती, जलसिंचन आणि औद्योगिक क्षेत्रात वेगाने पुढे जात असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढल्याचे त्यांनी नमूद केले। महाराष्ट्राच्या स्थापनेला 67 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यांच्या आदर्शावर या महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे। आज महाराष्ट्र सर्व विभागामध्ये वेगानं प्रगती करताना आपण बघतोय आणि देशातलं एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं। खास करून मुंबई जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे। महाराष्ट्र एका बाजूला शेती क्षेत्रामध्ये जलसिंचनामध्ये वेगाने प्रगती करत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय। आज मेट्रो असेल किंवा सगळ्या औद्योगिक क्षेत्रामधली महाराष्ट्राची प्रगती आपण बघतोय। एका विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं आता महाराष्ट्र पुढे जाताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो। राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले, मात्र भाषेच्या मुद्द्यावरून कायदा सुव्यवस्था बिघडवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले। राज ठाकरे काय म्हणतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो, व्यवसाय करत असतो, तेव्हा साधारण मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे आणि त्या दृष्टीनं मराठी लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कायम होत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीचा इश्यू करणं आणि त्या दृष्टीनं एक वातावरण निर्मिती करून स्वतःचं राजकीय अस्तित्व ठेवण्याचा अनेक लोक प्रयत्न करत असतात। परंतु आपण साधारण पाहतो की या देशामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या भाषाचे लोक एकत्र येऊन काम करत असतात। परंतु ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ज्या मराठी मातीमध्ये आपण वाढतो आणि हे राज्य चालतं, त्यामध्ये साधारण या सगळ्या व्यावसायिकांना मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे। विदर्भ राज्याच्या मागणीबाबत लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सांगत महाराष्ट्र एकसंघ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। आता आपण पाहतो की महाराष्ट्र एकसंघपणे पुढे जात असताना शेवटी विदर्भाची मागणी काही आजची नाही आहे। त्यामुळे काही लोक विदर्भाची मागणी सातत्यानं करत असतात, परंतु आपण त्याचा मिळणारा प्रतिसाद आपण पाहिला असेल। मी त्या विषयावर जाणार नाही, परंतु प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारामध्ये मत व्यक्त करायला अधिकार दिलेला आहे आणि ते व्यक्त करणं ही तर भारताच्या लोकशाहीची खरी ओळख आहे। त्यामुळं प्रत्येकाला अधिकार आहे, त्या हिशोबाने त्यांनी मागणी केली असेल, परंतु महाराष्ट्र एकसंघ आहे। दरम्यान बोरामणी नाका अपघाताबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील, तर बच्चू कडू यांच्या संभाव्य राजकीय निर्णयावर त्यांनी शुभेच्छा दिल्या।